संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना 2500 रुपये करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड आधार कार्डशी संलग्नित करावे असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक यांनी केले आहे. मोहोळ तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांसाठी आपले वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड व आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले असून दिव्यांग लाभार्थ्यांनी येत्या 31 मार्चपर्यंत आपले UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करावे असे आवाहन सचिन मुळीक यांनी केले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या अनुदान योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य आता 2500 रुपये करण्यात आले असून DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. तहसील कार्यालय मोहोळ येथे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक यासह मूळ व छायांकित प्रत घेऊन तत्काळ भेट द्यावी असे तहसीलदार सचिन मुळीक यांनी आवाहन केले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.